तर 7 दिवसांच्या कालावधीनंतर आता वेळ झाली होती गणपती बाप्पांचा निरोप घ्यायची. तर आज दिवस 7वा गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. आरती झाली आणि आता आपण नदीवर चाललोय बाप्पांचं विसर्जन करायला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आपण नदीच्या काठावर आलोय. गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. शेवटच्या आरतीची तयारी. आता आरती डायरेक्ट बाप्पांची पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जनाची, सर्वांगी सिंदुराची, कंठी जळते माळ मुक्ताफळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि मग तुला जा रे पाणी हळू जा. दगड आहे. बस बस दगड आणशील दगड. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. जे पोहण्याचे कौशल्य पाहिलं का मित्रांनो. गणपती बाप्पांना घेऊन एवढ्या आतमध्ये हा पोहत पोहत गेलाय. आणि छोटासा मुलगा आहे, 3री 4थीचा मुलगा आहे. त्याचे काय कौशल्य आहेत पोहण्याचे. खतरनाक खतरनाक. भावा मानलं तुला भावा. या थँक्यू. नाव सांगतो. कृष्णा. कृष्णा कितवीला आहे तू. 10वीला. कितवीला. 10वीला. 7वीला. 7वीला का. एवढं भारी पोहायला कसं काय शिकला तू. हा शिकलो. शिकला तू. अरे किती आतमध्ये गेलता गणपती बाप्पांना घेऊन. हा. थँक्यू थँक्यू शाबास. तर अशा प्रकारे आपलं गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. गणपती बाप्पांना त्या बाळाने कुठं माहिती आहे का, त्या तिकडं आतमध्ये हे केलं आहे, विसर्जन केलं एवढ्या आतमधलं. इथं काय प्रकारे पोहत गेला आहे तो. मस्त एक नंबर.